नवी मुंबईत अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. मेसर्स जे.बी. ग्रेन्स डीलर्स असोसिएशन ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक गुप्ता यांनीच ट्रस्टचे अध्यक्ष अनिल कुमार गुप्ता यांच्यावर आणि शासनाच्या टेंडर प्रक्रियेवर गंभीर आरोप केलेत. 2017 मधील टेंडरची नियमावली बदलून 2023 मध्ये विशिष्ट लोकांना फायदा होईल अशी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या DPEMS विभागामार्फत काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय. 2017 मध्ये ज्या नियमांनुसार टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती ते नियम पूर्णपणे बदलून 2023 मधील टेंडर विशिष्ट गटांना लाभ देण्यासाठी तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. तसेच शासनाच्या पोषण आहारासाठी असलेल्या धान्याच्या साठवणुकीतही गंभीर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. साठवणूक केलेले धान्य मोठ्या प्रमाणात आफ्रिकन देशांमध्ये विकले जात असल्याचे तसेच रेशन दुकानांपर्यंत धान्य पोहोचवण्याच्या वाहतूक प्रक्रियेत मोठा घोळ होत असल्याचा दावा करण्यात आलाय. काही महिला बचत गट आणि ठराविक गटांना या प्रक्रियेचा फायदा होत असल्याचे सांगत या संपूर्ण प्रकरणाची CID चौकशी करण्यात यावी आणि संबंधित टेंडर तात्काळ रद्द करावे अशी मागणीही करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे अशोक गुप्ता यांनी सांगितले. दरम्यान ट्रस्टच्या उपाध्यक्षांनीच अध्यक्षांवर गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. गुलाबचंद गुप्ता याच्यावर सरासर करत आहे. हे साले पोषण आहाराचे माल 1400 रुपये 10 टनाचे भाड्याने घेऊन ते माल साऊथ आफ्रिकेला त्याच्यामध्ये 101 गाड्या ते पाठवत आहे महिन्याला. त्यांचे भिवंडीचे जे गोडाऊन त्याच्या इन्क्वायरी करून त्याचे CCTV फुटेज काढून सर्व प्रसिद्ध होणार आणि जे आपल्या साडे पोषण आहाराचे जे साडे आहे व महिला बचत गट आहे त्यांचे CBI इन्क्वायरी करा, त्याच्यामध्ये सर्व सिद्ध होऊन जाणार. सर तुम्ही कसं यामुळे आम्ही सांगू शकतो 1400 रुपये भाड्यामध्ये परवडणारच नाही. त्याच्या अगोदरच्या 2023च्या ट्रान्सपोर्टेशनचा भाडा घेताना फक्त 3300 रुपये होता. आता 2026 मध्ये जे घेतलेलं आहे टेंडर त्याच्या भाडा 1400 रुपये कसं आहे. 4500 रुपयाच्या भिवंडीचे मुंबई डिझेल आहे, 14,000 रुपये गाडीचे भाडे आहे, 9,500 रुपये खर्च आहे. ते आमच्या ट्रस्टला 7,500 रुपयाचे लॉस होत आहे. कोण भरून देणार? अनिल गुप्ता काय पॉकेटमधून टाकत आहे का पैसा? ते आमच्या ट्रस्टला लॉस होत आहे. या संदर्भात दानवेदारांनी मुद्दा उठवला तेव्हा दानवे साहेब विरोधी पक्ष नेत्याने जेव्हा हे आवाज उचललेला आहे काही तर त्यांच्याकडे पुरावा असणार की तेव्हा आरोप लावलेला आहे. 4-5 आमदारांनी आरोप लावलेला आहे. आम्ही तर ट्रस्टचे बॉडीचे मेंबर आहे. आम्ही हे बोलतो की काल काय ट्रस्टवरती कारवाई झाली त्याच्यामध्ये आम्ही पण बॉडीवरती आहे. पण अनिल गुप्ता कुणाच्या एवढी दादागिरी आहे की ते कुणाला नाही. अनिल गुप्ता ट्रस्टच्या जेव्हा पैसे घ्यायचे अधिकार कुणाला नाही आहे. अनिल गुप्ता आपल्या पर्सनल अकाउंट मध्ये 80% आपल्या 10% आपल्या पोरगाच्या 10% आपल्या जिजाच्या अकाउंट मध्ये घेत ऑडिट रिपोर्ट मध्ये आहे. ते ऑडिट रिपोर्ट मध्ये दिलेले आहे. आपण टेंडर प्रणालीवरती ही आमच्या महाराष्ट्र शासनानं हे अपील केलेलं आहे महाराष्ट्राच्या CM ला देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि माननीय श्री छगन भुजबळ आमच्या मंत्री खात्याचे त्यांना आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की जे टेंडर 2017 साली जसा आलेला होता अटीप्रमाणे त्या अटीप्रमाणे देण्यात यावी. हे जे अटीनंतर टाकण्यात आलेल्या 2023 ला की जे ट्रान्सपोर्टर सध्या कार्यरत आहे त्याला 3 वर्षाचा अनुभव झालेला आहे तेच टेंडर भरू शकणार, ते अटी काढण्यात यावे. याच्या मूळ कारण आहे की जे आपला टेंडर भरला कार्यरत त्यांच्याचकडे असणार 3 वर्षाच्या कार्यरत. 3 वर्षामध्ये कोण आले ना आले 3 वर्षाच्या मुदत संपून पण 8-9 महिने झालेले आहे. त्यालाच एक्सटेन्शन दिला. दुसरा बाहेरचा माणूस होऊ शकणार हे सरासर घोळ आहे. जे टेंडर आज माल उचलत आहे 5 रिजनचे MRचे जेवढे 5 रिजनचे हे सर्वांवरती FIR झालेले आहे, सर्वांची कंप्लेंट झालेली आहे. माझ्या मुद्दा एकच आहे की जे पण टेंडर मध्ये घोळ जे महाराष्ट्र सक्षम ट्रान्सपोर्टर असेल त्यांना टेंडर भरण्याची परवानगी सर्वांना संधी देण्यात यावी आणि हे मुद्दा मेन काढण्यात यावी की 3 वर्षाचा हे पाहिजे की रेसलिंग मध्ये जे काम केलेलं आहे त्याला टेंडर हे मुद्दा मेन काढण्यात यावी. मेन मुद्दा आमचा हे आहे.